श्री स्वामी समर्थ. आपण बघत आहात विश्वास आणि अध्यात्म हा यूट्यूब चॅनल. स्वामी भक्त होते दादांनो, दादा स्वामींना म्हणाले, जर रिपोर्टमध्ये हार्ट अटॅक असेल तर समजा तुमचा एक सेवक कमी झाला आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्हालाही अंगावर शहारे येतील. तर याच दादांचा एक खरा अनुभव आज आपण ऐकणार आहोत. स्वामी भक्त होते दादांनो, नागपूर जिल्ह्यातील हे दादा आहेत. यांच्या आयुष्यात घडलेली ही खरी घटना आहे. तर ऐकूया या दादांचा अनुभव त्यांच्या शब्दात. अनुभव शेअर करताना हे दादा सांगतात, श्री स्वामी समर्थ. माझं नाव संदीप. मी नागपूर जिल्ह्यातील एका ग्रामीण भागात राहतो. मागील 2 वर्षांपासून मी स्वामी सेवेत आहे. जमेन तशी सेवा करत असतो. खरं सांगायचं तर मी स्वामी सेवेत कसं आलो हे मलाच कळलं नाही. पण स्वामींच्या कृपेने नकळत माझ्या आयुष्यात खूप बदल झाले. त्यातलाच एक मोठा बदल म्हणजे मी नकळतच मांसाहार सोडून शाकाहारी झालो. हे सगळं स्वामींच्या इच्छेनेच घडत होतं असं मला वाटतं. फेब्रुवारी 2025चा काळ होता. अचानक माझ्या पत्नीच्या छातीमध्ये दुखायला सुरुवात झाली. सुरुवातीला आम्हाला वाटलं की हे साधं दुखणं असेल, म्हणून आम्ही त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण काही दिवसांनी हे दुखणं वाढायला लागलं. छातीत जास्त वेदना होत असल्यामुळे आम्ही डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी तपासणी करून ECG रिपोर्ट काढला. ECG पाहिल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला लगेच सांगितले, तुम्ही तात्काळ चेस्ट स्पेशालिस्टकडे जा. हे ऐकून माझ्या मनात भीती निर्माण झाली. आम्ही लगेच चेस्ट स्पेशालिस्टकडे गेलो. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर माझ्या पत्नीला लगेच हार्ट अटॅकची औषधे दिली. हे पाहून माझे डोळे भरून आले. मनामध्ये अनेक प्रश्न येत होते. इतक्या कमी वयात हार्ट अटॅक. माझ्या पत्नीचे वय फक्त आणि फक्त 32 वर्ष होते. हे सगळं पाहून मी पूर्णपणे घाबरलो. डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की तुम्हाला एंजिओग्राफी तसेच इतर काही टेस्ट कराव्या लागतील आणि त्यासाठी जवळपास 20,000 रुपये खर्च येईल. एवढे पैसे आमच्याकडे तर नव्हते. मग मन पूर्णपणे खचलं होतं. पण त्या क्षणी मला एकच आठवण आले, माझे स्वामी. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे डॉक्टरांनी सांगितलं की सर्व टेस्ट 6,100 रुपयांमध्ये होतील. हे ऐकून मला बरं वाटलं. ही सुद्धा स्वामींचीच कृपा आहे. माझ्या पत्नीला टेस्टसाठी लॅबमध्ये त्यानंतर घेऊन गेले. डॉक्टर म्हणाले की 90% हार्ट अटॅकची लक्षणे दिसत आहेत. हे ऐकून माझा जीव आणखीच कासावीस झाला. त्या क्षणी मी मनामध्ये स्वामी माऊलीचे स्मरण केले. 2 वेळा तारक मंत्र जप केला आणि मनामध्ये स्वामी महाराजांना म्हटलं, स्वामी, जर रिपोर्टमध्ये हार्ट अटॅक आहे असं डॉक्टरांनी सांगितलं तर समजा तुमचा एक सेवक कमी झाला. मी हे शब्द रागात आणि दुःखात बोललो. नंतर थोड्या वेळाने डॉक्टरांनी मला लॅबमध्ये बोलवलं. माझा जीव अक्षरशः थरथरत होता. डोळ्यातील अश्रू पुसत मी आत गेलो. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून मला सांगितलं, रिपोर्टमध्ये काहीच नाही, सगळं नॉर्मल आहे. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला लगेच समजलं ही माझ्या माऊलीचीच कृपा आहे. त्या दिवसापासून माझा स्वामींवरचा विश्वास आणखी वाढला. स्वामी भक्त हो, स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. आपण फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवायला हवा. ज्या भक्ताचा विश्वास खरा असतो त्याच्या पाठीशी स्वामी माऊली कायम उभ्या असतात. जर तुम्हालाही स्वामींची कृपा अनुभवली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. या अनुभवामध्ये हे दादा स्वामींची सेवा करायचे. नियमितपणे नामस्मरण करत होते, तारक मंत्र म्हणायचे आणि नकळत स्वामींनी त्यांचा मांसाहार देखील सोडवला आणि
विशेष म्हणजे हे दादा पहिल्यापासूनच सेवा करत होते, त्यामुळे ते संकटात असताना स्वामींना त्यांनी हाक मारली आणि स्वामींपर्यंत त्यांचा आवाज पोचला. तर काय होतं, आपल्यावर जेव्हा संकटे येतात तेव्हाच आपण स्वामींना हाक मारतो. परंतु आपण जर नियमित सेवा करत असू, स्वामींचे नामस्मरण करत असू, तर आपला आवाज स्वामींपर्यंत रोज पोचत असतो. आणि मग जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा माऊली आपली हाक लगेचच ऐकते. आपल्यासाठी जे योग्य असते तेच ते करतात. कर प्रचिती देतात तर कधी खूप उशिरा देतात, परंतु देतात ते योग्यच. या दादांनी नियमितपणे नामस्मरण केले आणि स्वामींचा जो तारक मंत्र आहे तो संकटातून आपल्याला तारून नेतो त्याची केली आणि दादांचा प्रश्न अगदी कमी वेळामध्ये सुटला. म्हणूनच जिथे श्रद्धा आहे तिथे नक्कीच विश्वास आहे आणि जिथे विश्वास आहे तिथे नक्कीच स्वामी महाराज आहेत. आज ते आपल्याला ग्वाही देतात, भिवू नका, मी आहे पाठीशी. तर हे नागपूरचे जे दादा आहेत ते अनुभव सांगताना शेवटी म्हणतात की जर त्या दिवशी स्वामींची कृपा झाली नसती तर माझ्यावर किती मोठा प्रसंग आला असता. हा विचार करूनच माझ्या अंगावर शहारे येतात. आयुष्यात किती मोठी अडचण आली तरी घाबरू नका, फक्त एकच करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या. स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण कधीही त्यांना एकटं सोडत नाही. आजही मी रोज स्वामींचे नामस्मरण करतो आणि मनापासून धन्यवाद देतो, कारण त्या दिवशी स्वामींनी माझ्या कुटुंबावर खूप मोठी कृपा केली, अगदी जीवनदान दिले असेही मी म्हणू शकतो. तर आता जास्त वेळ न घेता मी आजच हा व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा आपण नक्कीच भेटूया अशाच काही स्वामी अनुभवांसोबत किंवा छान एखाद्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.